विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक याची कार्य पाहिली आहे आणि त्याला काय कार्य करावी लागतात, त्याच्या कार्याचा विस्तार हा 3 प्रकारे कार्य अभ्यासली आपण. एक वैधानिक कार्य, दुसरं नियंत्रणात्मक कार्य आणि तिसरं कार्य म्हणजे विकासात्मक कार्य. त्यामध्ये कोणकोणत्या कार्याचा समावेश होतो याचा विचार आपण कालच्या पिरियडमध्ये पाहिला आहे. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे सहकार आयुक्त व निबंधकाचे अधिकार. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे अधिकाराचे 10 अधिकार आपण लिहिलेले तुम्हाला दिसून येतात. पहिला अधिकार आहे सहकारी संस्थांची नोंदणी करणे. दुसरा आहे पोटनियमांना म्हणजे उपविधीला, पोटनियमालाच उपविधी असं नाव आहे, पोटनियमांना किंवा उपविधीला मान्यता देणे. तिसरा आहे अभिलेख जप्त करणे. चौथा आहे नोंदणी रद्द करणे. पाचवा सभासदत्व देणे. 6 सभांचे आयोजन करण्याचा अधिकार. 7वा आहे हिशोब तपासणीसाठी नियुक्ती करण्याचा अधिकार. 8वा आहे सहकारी संस्थांचे विलिनीकरण करण्याचा अधिकार. 9वा आहे संस्थांचे वर्गीकरण करण्याचा अधिकार आणि 10वा आहे न्यायनिवाडा करण्याचा अधिकार. या 10 अधिकारांचा आपण सविस्तर विचार करूया. पहिला अधिकार आपण काय सांगितला? सहकारी संस्थांची नोंदणी करणे. निबंधक हा सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकारी आहे आणि निबंधकाच्या परवानगीशिवाय सहकारी संस्था अस्तित्वात येऊ शकत नाही. निबंधक हा सर्वोच्च अधिकारी असल्यामुळे निबंधकाला सहकारी संस्थेच्या संदर्भात अमर्याद अधिकार दिलेले आहेत. तो त्याचा अधिकाराचा वापर सहकारी संस्थेच्या विकासाकरता करू शकतो. आणि हे जे अमर्याद अधिकार आहे त्यातला जो पहिला अधिकार आपल्याला सांगितला आहे तो म्हणजे सहकारी संस्थांची नोंदणी करणे. सहकारी संस्थेची नोंदणी करायची असली तर आपण मागे पाहिलं आहे की सहकारी संस्थेची नोंदणी करण्याकरता सहकार कायद्यानुसार नोंदणी अर्ज नमुना अ हा भरावा लागतो आणि नमुना अ अर्जामध्ये भरलेला तो अर्ज निबंधकाकडे सादर केल्यानंतर निबंधक त्या अर्जाची छाननी करतो. त्या अर्जामध्ये सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता झाली आहे किंवा नाही, कोणकोणत्या कायदेशीर अटींची पूर्तता या संस्थेनं केलेली आहे याची तो पडताळणी करतो आणि सर्व अटींची पूर्तता या संस्थेने केलेली आहे अशी खात्री जर त्याला पटली तरच तो त्या संस्थेची नोंदणी करतो. संस्थेची नोंदणी करतो म्हणजे काय? त्या संस्थेच्या कार्याला मान्यता देतो, त्या संस्थेला ती मान्यता देतो आणि नोंदणी करत असताना त्या सहकारी संस्थेचे सर्व कागदपत्र योग्य आहेत अशी खात्री झाल्यावर त्या संस्थेची नोंदणी करून स्वतःच्या सही शिक्क्यानिशी एक नोंदणी दाखला देतो. मागच्या वेळेस पाहिलं आपण की जो नोंदणी दाखला सहकारी संस्थेच्या स्थापनेचा पुरावा आहे. तो नोंदणी दाखला देण्याचा अधिकार, सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचा अधिकार सहकारी संस्थेच्या निबंधकाला आहे. दुसरा अधिकार आपण आता पाहणार आहोत तो म्हणजे उपविधीस मान्यता, पोटनियमांना मान्यता. पोटनियम म्हणजे काय? संस्थेना आपला व्यवहार, आपला कारभार सुरळीतपणे व्यवस्थितपणे चालवण्यासाठी जे नियम केलेले असतात त्या नियमाला निबंधकाची मंजुरी घ्यावी लागते व ती मंजुरी देण्याचा अधिकार हा निबंधकाला आहे. संस्थेची नोंदणी करत असताना पोटनियमाच्या 4 प्रती निबंधकाकडे पाठवाव्या लागतात. मग त्या पोटनियमाची तपासणी करून निबंधक त्याला मान्यता देतो आणि तशी पोटनियमांना मान्यता देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. निबंधक हा सहकारी संस्थेच्या पोटनियमाला मान्यता देणारा अधिकारी आहे, मुळातच संस्थेला मान्यता देणारा अधिकारी आहे. तिसरं आपण पाहणार आहोत अभिलेख जप्त करणे. सहकारी संस्थेने जर योग्य प्रकारे काम केलं नाही, त्याच्या कामामध्ये काही
घोटाळा असेल, गैरव्यवहार असेल, अफरातफर असेल, अशी जर निबंधकाला शंका आली, काही अभिलेख यांनी लपून ठेवलेले आहेत, संस्थेचा कारभार जरा विचित्र पद्धतीचा आहे, नियमाला धरून नाही आहे, अशी जर निबंधकाच्या मनामध्ये शंका आली, तर तो निबंधक त्या संस्थेचे अभिलेखे जप्त करू शकतो. तो अभिलेखे जप्त करण्याचा अधिकार सहकार आयुक्त व निबंधकाला देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचा जो चौथा अधिकार आहे त्याचा विचार आपण करणार आहोत. तो अधिकार कोणता आहे? नोंदणी रद्द करण्याचा अधिकार. जसं सहकारी संस्थेला मान्यता देण्याचा, सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचा अधिकार सहकार आयुक्त व निबंधकाला आहे, त्याचबरोबर ते दिलेली नोंदणी रद्द करण्याचा, संस्था बरखास्त करण्याचा, बंद करण्याचा अधिकार निबंधकाला असतो. किंवा जर संस्था सहकार कायद्यानुसार काम करत नसेल, सहकार कायद्यानुसार हिशोब पुस्तके ठेवत नसेल, सहकार कायद्याचं उल्लंघन करून वागत असेल, आयुक्ताचे आदेश पाळत नसेल, कारभार बेशिस्त असेल, कारभारामध्ये गैरव्यवहार होत असेल, तर अशा वेळी सहकार आयुक्त व निबंधक हा त्या संस्थेची नोंदणी रद्द करू शकतो व ती नोंदणी रद्द करण्याचा अधिकार निबंधकाला असतो. त्याच्यानंतर पाचवा आहे अधिकार, पहा त्याला कोणचा? सभासदत्व देणे. एखाद्या व्यक्तीची पात्रता असून देखील एखादी संस्था त्याचं सभासदत्व जर नाकारत असेल, तर त्याला सभासदत्व देण्याचा अधिकार निबंधकाला आहे. कारण सहकारी संस्थेचं सभासदत्व सर्वांसाठी खुलं आहे, सर्वांसाठी खुलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा, जातीचा, पंथाचा विचार केला जात नाही. पात्र व्यक्तीला सभासदत्व देण्यात यावं असं सहकार कायद्यामध्ये आहे. मग अशा कायद्याने पात्र असणारा जो व्यक्ती आहे त्याला जर एखादी संस्था हेतुपुरस्सर सभासदत्व देत नसेल व त्याने निबंधकाकडे सभासदत्व मिळवण्यासाठी जर अर्ज केला असेल, तर त्याचा अर्ज योग्य आहे किंवा नाही, योग्य त्याला सभासदत्व, तो सभासद योग्य आहे, सभासदत्वासाठी तो पात्र व्यक्ती आहे, अशी खात्री झाल्यावर त्याला संबंधित संस्थेचं सभासदत्व देण्याचा अधिकार सहकार आयुक्त व निबंधकाला आहे. त्याच्यानंतर सहावा अधिकार आहे, पहा कोणचा? सभांचे आयोजन करणे. सहकारी संस्था कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीची नसते, हे आपण मागे पाहिलंच आहे. सहकारी संस्थेचे मालक कोण? सभासद. सभासद हे सहकारी संस्थेचे मालक आहे. मग सर्व संस्थेचा व्यवहार कशा पद्धतीने चालतो, कशा प्रकारची संस्था कामकाज करत आहे, संस्थेची प्रगती किती झालेली आहे, संस्था नफ्यात आहे का तोट्यात आहे, या सर्वाविषयीची माहिती घेण्याचा अधिकार सभासदाला जसा आहे तो सभासदाला आहे. मग तो अधिकार, ती माहिती सभासदाला मिळवण्यासाठी सभांचं आयोजन करावं लागतं. तसंच दरवर्षी आपल्या झालेल्या व्यवहाराचे हिशोब पत्रके सभासदांची सभा आयोजित करून त्यांच्यासमोर सादर करावी लागतात. मग अशा वेळी जर कायद्यानुसार एखाद्या संस्थेने सभा बोलावली नाही आणि संस्थेचा कारभार कसा आहे, सभासदांची सभा न बोलावताच चालू ठेवलं, विशिष्ट मुदतीपर्यंत जर ती सभा बोलावली नाही, तर अशी सभा बोलावण्याचा अधिकार सहकारी संस्थेच्या आयुक्ताला व निबंधकाला आहे. तो सभेचं आयोजन करू शकतो, सभा बोलावू शकतो, तो बोलावण्याचा अधिकार त्याला आहे. याशिवाय कधीकधी एखादी विशेष साधारण सभा सुद्धा बोलावण्याचा अधिकार निबंधकाला असतो. म्हणजेच निबंधकाला सभाचे आयोजन करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर सातवा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो म्हणजे हिशोब तपासणीसाची नियुक्ती.
सहकारी संस्थेने हिशोब तपासणीस नेमला नसेल, सहकारी संस्थेचा आर्थिक व्यवहार योग्य प्रकारे नोंदवला जात नसेल, कायद्यानुसार पुस्तके ठेवले जात नसतील, तर अशा वेळी हिशोब तपासणीची नियुक्ती त्या संस्थेवर करण्याचा अधिकार सहकार आयुक्त व निबंधकाला देण्यात आलेला असतो. त्याच्यानंतरचा मुद्दा पाहणार आहोत आपण, सहकारी संस्थांचे विलिनीकरण. एकाच प्रकारचं सारखंच काम करणाऱ्या जर संस्था असतील आणि त्या संस्था जर तोट्यात चालत असतील, अर्थक्षम नसतील, त्यांचे आर्थिक व्यवहार डबघाईस आलेले असतील, तर अशा वेळी 2 किंवा त्यापेक्षा अधिक प्रकारच्या संस्थांचं एकत्र विलिनीकरण करण्याचा अधिकार निबंधकाला आहे. संस्थेची सहकार चळवळ योग्य दिशेने चालवण्याकरता, सहकार चळवळीची प्रगती होण्याकरता, संस्था चांगल्या पद्धतीने चालवण्याकरता अशा तोट्यात येणाऱ्या संस्था, अर्थक्षम नसलेल्या संस्था, 2 किंवा त्यापेक्षा अधिक संस्थांचं विलिनीकरण करण्याचा अधिकार निबंधकाला देण्यात आलेला असतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत, संस्थांचे वर्गीकरण. सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी अर्ज आला असेल तर ती संस्था कोणत्या प्रकारची आहे? कृषी संस्था आहे का, पतसंस्था आहे का, बँक संस्था आहे, या प्रकारच्या औद्योगिक संस्था आहे, अशा निरनिराळ्या प्रकारच्या संस्था असतात. मग अशा निरनिराळ्या प्रकारच्या संस्थांमध्ये आलेला ज्या संस्थेच्या नोंदणीसाठी जो अर्ज आला, ती संस्था कोणत्या प्रकारच्या संस्थेमध्ये मोडते हे लक्षात घेऊन त्या संस्थांचं वर्गीकरण केलं जातं आणि त्या क्षेत्रामध्ये त्या संस्थांची नोंदणी केली जाते. मग ती संस्था औद्योगिक संस्था असेल तर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था, कृषी संस्था असेल तर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्था, पतसंस्था असेल तर पतसहकारी संस्था, अशा प्रकारचं वेगवेगळं वर्गीकरण करण्याचा अधिकार निबंधकाला असतो आणि तो अधिकार कायद्यानुसार त्याला देण्यात आलेला असतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे न्यायनिवाडा. न्यायनिवाडा केव्हा करावा लागतो? जेव्हा भांडणतंडण झालं असेल, सभासदांचं आणि व्यवस्थापकीय मंडळाचा कुठे वाद निर्माण झाला असेल, एका संस्थेचा दुसऱ्या संस्थेशी काही वादविवाद निर्माण झाला असेल, तर अशा वेळी त्या संस्थेच्या वादाचं प्रकरण जर निबंधकाकडे आलं तर निबंधक काय करतो? त्यांना योग्य न्याय देण्याचं काम निबंधक करतो. निबंधकाला तसा अधिकार आहे, लवाद म्हणून काम करण्याचा अधिकार आहे. मग अशा वेळी निबंधक हा कोणत्या एखाद्या संस्थेची किंवा सभासदाची बाजू घेऊन तो काम नाही पाहत. त्याचं कार्य कसं असलं पाहिजे? दोघांचेही वाद कोणत्या गोष्टीमुळे आहे, वाद कशामुळे निर्माण झाले, याचा विचार करून दोन्ही पक्षाला आपली बाजू मांडण्याची तो संधी देतो. आणि मग दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोणत्या पक्षाची बाजू योग्य आहे याचा तो विचार करून निपक्षपातीपणे निर्णय देतो आणि न्याय निवाडा करतो, भांडणतंटण सोडवण्याचं काम करतो. लवादाची भूमिका करण्याचं काम निबंधकाचं आहे आणि न्याय निवाडा करण्याचा अधिकार देखील निबंधकाचा असलेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात निबंधक हा सहकारी संस्थेचा जसा जन्मदाता आहे, जनक आहे, तसाच तो पालक आहे आणि तसाच तो ती संस्था बरखास्त करण्याचा देखील अधिकारी आहे. आपण सहकारी संस्थेच्या निबंधकाला आपल्या हिंदू देवतांमध्ये पहा, 3 देवता आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मदेवाचं काम काय आहे? निर्मिती करणे, सृष्टीची निर्मिती करणे. विष्णूचं काम काय आहे? जनतेचं, जगताचं पालन करणे, तो पालन करताय. आणि महेश म्हणजे महादेव. महादेवाची भूमिका काय? जर अति उत्पात होत असेल तर भस्म करण्याचं काम महादेवाचं आहे. महादेवाचं काम काय? भस्म करण्याचं आहे. म्हणजे जसं ब्रह्मदेव
जन्म घालतो, सृष्टी निर्माण करतो, विष्णू पालन करतो आणि महेश म्हणजे महादेव विनाश करू शकतो. हे जी आपली 3 देवता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेले आहे, तसेच तिन्ही अधिकार एकाच माणसाच्या ठिकाणी सहकारी संस्थेमध्ये आहे, ते म्हणजे निबंधक. कारण निबंधक हा सहकारी संस्थेचा जन्मदाता आहे, सहकारी संस्थेचा पालक आहे. सहकारी संस्था बंद करण्याचा अधिकारी म्हणजे महेश आहे. म्हणूनच निबंधकाला सहकारी संस्थेचा ब्रह्मा, विष्णू, महेश असं देखील म्हटलं जातं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि निबंधक हा सहकार चळवळीतला सर्वोच्च अधिकारी आहे आणि याहीपेक्षा अनेक अधिकार सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाला देण्यात आलेले असतात. अशा प्रकारचे हे अधिकार आपण लक्षात घ्यायचे आहे. आता यावर्षी काय झालं की त्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहे निबंधकाच्या, त्या जबाबदाऱ्या स्वयं अध्ययनासाठी ठेवल्या, काढून टाकला. 25% कोर्स कमी झाला. त्याच्यामुळे त्या निबंधकाच्या जबाबदारीचा जो भाग आहे हा भाग इथून काढून टाकला. म्हणून आपल्याला निबंधकाची कार्ये आणि निबंधकाचे अधिकार हे काळजीपूर्वक अभ्यासायचे आहेत. आताच्या पिरियडमध्ये आपण कोणकोणते अधिकार पाहिले? 1. सहकारी संस्थेची नोंदणी करणे. 2. पोटनियमाला किंवा उपविधीला मान्यता देणे. 3. अभिलेखे जप्त करणे. 4. नोंदणी रद्द करणे. 5. सभासदत्व देणे. 6. सभांचे आयोजन करणे. 7. हिशोब तपासनीसाची नियुक्ती करणे. 8. सहकारी संस्थांचे विलिनीकरण करणे. 9. सहकारी संस्थांचे वर्गीकरण करणे. आणि 10वा अधिकार म्हणजे न्यायनिवाडा करणे. असे 10 अधिकार आपल्याला यावर्षी सहकारी संस्थेच्या सहकार आयुक्त व निबंधकाचे अभ्यासाला आहे. ते आपण काळजीपूर्वक अभ्यासायचे आणि हे 10च्या 10 अधिकार आपल्या नोटबुकमध्ये स्पष्टीकरणासह लिहून टाकावे.